बीडच्या आष्टीत तरुणाची हत्या केल्याचा आरोप, मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप, तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं। बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका। आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती, हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी। जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं, अपक्ष खासदार विशाल पाटलांना चंद्रकांत पाटलांकडून ऑफर। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित, संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी। भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी। अजित पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज, तर जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। भाजप आणि आरएसएसचे नेते फक्त दंगली भडकवण्याचं काम करतात, संजय राऊतांचा भाजपसह मित्रपक्षांवर गंभीर आरोप। छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं। काँग्रेसनं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचा गंभीर आरोप। जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा।